सगळ्यांना जय सद्गुरू. सगळ्या मैत्रिणींना नमस्कार. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजचं 28 साईजचं संपूर्ण ट्युटोरियल बघणार आहोत. ज्या कोणी महिला नवीन शिकत आहेत, मुली महिला जे कोणी शिकत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्ससह मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हा अस्तरचा ब्लाऊज आहे. तर यासाठी 28 साईजच्या छातीसाठी मी हे अस्तर 80 सेंटीमीटर घेतलं आहे, कारण आपली बाही मोठी आहे. 9.5ची बाही आहे म्हणून मी हे अस्तर 80 सेंटीमीटर घेतलं आहे. छोटी बाही असेल तर तुमचा ब्लाऊज 28 साईजचा ब्लाऊज अगदी 60 सेंटीमीटरमध्ये सुद्धा होतो अस्तरचा. त्या 60 सेंटीमीटरचं अस्तर पुष्कळ होतं, पण बाही मोठी असल्यामुळे मी हा ब्लाऊज अस्तर थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया. तर आता डायरेक्ट आपण अस्तरवर प्रिन्स कटचं कटिंग बघणार आहोत. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, आपली जी छाती आहे, छातीचा जो चौथा भाग आहे तेवढी आपल्याला इथे घडी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला बाहीसाठी आणि फ्रंट पार्टसाठी पण कापड कटिंग करण्यासाठी शिल्लक राहील. आता आपली छाती आहे इथं 28 इंच. तर 28चा चौथा भाग होतो आपला इथं 7 इंच. आणि त्याच्यामध्ये आता इथं डीप गळा असल्यामुळे इथं मी लुझिंगचं माप घेणार नाही. फक्त जेवढी आपली छाती आहे त्याचा फक्त चौथा भाग घ्यायचा. डीप गळ्याला लुझिंगचं माप घ्यायचं नाही. त्याच्यामुळे काय होतं, शोल्डर उतरलं जातं किंवा काखेमध्ये झोळ येतो, बाहीला अशा चुन्या पडतात. त्यासाठी आपण डीप गळा असेल तर लुझिंगचं माप घ्यायचं नाही. तर आपल्याला आता इथे काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता इथे आपली छाती आहे 28, त्याचा चौथा भाग 7 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच म्हणजे 8.5 इंचाची आपली इथे घडी असणार आहे. तर 8.5 इंचाच्या इथे आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा आपण कापड एक्स्ट्रा ठेवूया, जेणेकरून खाली कमरेला कमी जास्त होऊ नये. आता इथे बघा 8.5 इंच मी इथे 9 इंचाची घडी घेणार आहे. हे कटिंग तुम्ही पेपरवरही करू शकता. अगदी हेच माप घेऊन त्याच्यात वेगळं काही करायचं नाही. फक्त ते अस्तरवर ठेवताना, पेपर कटिंग ठेवताना ते कशा पद्धतीने करायचं पुढे मी व्हिडिओ त्याचा शेअर करणार आहे. आता फक्त आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत. आता इथे आपल्याला 8.5 इंचाची घडी ही मी इथे जास्त घेतलेली आहे, 10 इंच, कारण आपल्याला खाली कंबर इथं लुझिंगचं माप नसल्यामुळे इथं घडी कमी आहे. तर खाली कमरेसाठी ते आपल्याला माप तिथं जास्त लागू शकतं. तर आता इथे आपल्याला काय करायचं, पहिला कमरेचा चौथा भाग आपण घेणार आहोत. आता आपली कंबर आहे 25चा चौथा भाग होतो 6.25 इंच प्लस त्याच्यामध्ये टक्ससाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 6.25 आणि 7.25 इंच आणि त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर 7.25च्या पुढे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. आता इथे आपल्याला 7.25 एक मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे 1.5 इंच इथं 8.95ला एक मार्किंग करून घ्यायचं. आता आपल्याला इथे काय घ्यायचं, ब्लाऊजची पूर्ण उंची. आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. वरती शोल्डरसाठी आणि खाली कमरेसाठी शिलाई मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा. तर आपली पूर्ण उंची आहे 14, त्याच्यामध्ये प्लस मी 1 इंच ॲड केले. इथे आपण 15 इंचामध्ये खूण करून घेणार आहोत. आता मुंडा खोलीचं माप हे छातीच्या मापानुसार वेगवेगळं असतं. आता इथे 28 छातीला आपल्याला 4.25 इंच किंवा 5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे. इथे मी 4.5 इंचावर एक खूण करून घेतली. आता बघा इथे
ओपन गळा असल्यामुळे इथली मुंडाखोली वेगळी आहे. बंद गळ्यासाठी मुंडाखोली वेगळी असते, ओपन गळ्यासाठी मुंडाखोली वेगळी असते. त्याचा व्हिडिओ मी पुढे नक्की शेअर करेन. आता आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग. आता इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं लुझिंगचं माप घ्यायचं नाही आहे. बंद गळा असेल तर आपल्याला लुझिंगचं माप घ्यावं लागतं. आता इथे आपल्याला ओपन गळा असल्यामुळे डीप गळा आहे म्हणून इथं लुझिंगचं माप आपण घेणार नाही. तर छाती आहे आपली 28, 28चा चौथा भाग 7 इंच. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. आता इथं 8.5 इंचावर एक खूण मी करून घेतली. आता हे कंबर आणि छातीचा हा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि ही रेषा पण आपल्याला अशी आडवी जोडून घ्यायची. आता हा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आता इकडे आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. आता शोल्डरचं माप सुद्धा छातीनुसार गळ्यानुसार वेगवेगळं येतं. डीप गळ्यासाठी शोल्डरचं माप वेगळं असतं, मीडियम गळ्यासाठी वेगळं असतं आणि बंद गळ्यासाठी वेगळं असतं. इथे आपला गळा 9.5चा आहे, तर त्यासाठी आपण इथे 4.25 इंच शोल्डर घेणार आहोत. हे शोल्डर आपण असं खाली सरळ जोडून घ्यायचंय. आता हा जो भाग आहे या भागाचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे. तिथे खूण करून घ्यायची आणि इथून आपल्याला पुन्हा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं. आणि ही रेषा आपण अशी आखून घेऊया. इथे आपल्याला बाहेरील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता बाहेरील मुंड्याचा आकार देताना आपल्याला इथं अर्धा इंच तिरपे घ्यायचे आणि इथं आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. आता इकडे वरती आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. बघा, प्रत्येकाचं शोल्डर वेगवेगळं असतं. कुणाचं 2.5 असतं, कुणाचं 3 असतं, 2.25 असतं, 2.25 असतं, 2 असतं. त्यानुसार आपल्याला इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे. आता इथे 2.5 इंचाचं शोल्डर आहे. इथे 2.5 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं. म्हणजे इथे 3 इंचावर एक मी मार्किंग करून घेतली आणि ही रेषा अशी आडवी आखून घेतली. आता इथे बघा, आपला गळा डीप आहे, 9.5चा आहे, म्हणून इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय, अर्धा इंच शोल्डर उतार द्यायचा. डीप गळ्याला फक्त शोल्डर उतार द्यायचा, म्हणजे गळ्या शोल्डर आपलं खाली उतरत नाही. आता आपल्याला इथं पुढच्या गळ्याचं माप टाकून घ्यायचंय. पुढचा गळा इथे 6.5चा आहे. 6.5 इंचावर एक मी मार्किंग करून घेते. आता इथे आडवं आपल्याला साधारण 2.5 ते 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची आहे. तुम्ही डीप पाहिजे असेल तर 3 इंच पण घेऊ शकता. मी इथे 2.25 इंच गळा रुंदी घेते. आणि ही रेषा अशी वरती जोडून आपण घेणार आहोत.
आणि इथे आपल्याला आता गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे गोल गळा आहे, मी इथे गोल गळ्याचाच आकार देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी वेगळा कुठलाही गळा करू शकता, चौकोनी, पंचकोनी, पानगळा तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता हे आपलं गळ्याचं ड्राफ्टिंग झालं. आता इथे बघा आपल्याला खाली काय करायचं, आपल्याला इथे याचा मध्य घ्यायचा आहे पाठीमागच्या टक्ससाठी. आता हा भाग आहे आपला 7.5 इंच, तर याचं बरोबर आपल्याला इथं मध्य घ्यायचं आहे. शिलाई मार्जिन सोडून द्यायचं, शिलाई मार्जिन धरायचं नाही. आणि इथे एक आपल्याला खूण करून घ्यायची. आता इथे आपल्याला कमरेचा टक्स द्यायचा आहे. कमरेचा टक्स साधारण 4 ते 4.5 इंच घ्यायचा. ब्लाऊजची उंची जर 14च्या पण पुढे असेल, 15-16, तर त्याला आपण 5 इंच टक्स घेऊ शकतो. आता मी इथे 4 इंचाचा टक्स घेणार आहे. इथे मी खूण करून घेते. हीच खूण आपल्याला मागच्या बाजूला पण करून घ्यायची. आता हा भाग पाठीमागचा आहे, पण तरी सुद्धा मी इथे पुढच्या गळ्याची खूण करून घेतलेली आहे, कारण आपल्याला हा पॅटर्न पुढच्या गळ्याचा पुढच्या पार्टसाठी पण वापरायचा आहे. आता ह्या लाईन आपल्याला थोड्याशा डार्क करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला पुढच्या पार्टसाठी ते कपड्यावर थोडंसं पुसटसं उठलं जाईल. आता इथे एक आपल्याला काय करायचं, हा पुढचा भाग आहे मुंड्याचा, तर इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच तिरपे घ्यायचे आणि इथून आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा. म्हणजे थोडासा आपल्याला इथं आतमधून असा कर्व घ्यायचा आहे, थोडा अगदी किंचितसं. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, पाव इंच थोडंसं खाली घ्यायचं आहे आणि ही अशी लाईन याला क्रॉस करून जोडून घ्यायची. आता मागचा गळा मी काय करणार आहे, नंतर कटिंग करणार आहे. फक्त आपण आता काय करू, हे पार्ट इकडे असा उलटा करू किंवा कटिंग करूनही तुम्ही इकडे ठेवू शकता आणि पुन्हा ड्रॉ करू शकता. मी तुम्हाला दोन्ही दाखवते. आता मी इथे काय करते, हा भाग आपला गळ्याचा कट करून घेते. हा लक्षात घ्या, हा पुढचा गळा आहे. हा शोल्डर उतार आपल्याला इथे कट करायचा आहे आणि इथं आपल्याला बाहेरच्या मुंड्याचा आकार कट करायचा. हा भाग आपला पाठीमागचा आहे, म्हणून मागचा मुंड्याचा आकार आपल्याला इथं कट करायचा आहे. आता हा आपला मागचा पार्ट आहे. आता आपल्याला पुढच्या पार्टचं कटिंग करायचं आहे. तर आपण आता काय करायचं आहे, हाच पार्ट इकडे मागच्या शेजारी इथे ठेवून घ्यायचं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला पुढच्या पार्टसाठी आपल्याला 2 इंच कापड थोडंसं एक्स्ट्रा लागणार आहे कमरेच्या बाजूने. त्याच्यामुळे हे कापड ठेवताना आपण खालची घडी याच्यापेक्षा थोडीशी 2 इंचाने आपण एक्स्ट्रा घ्यायची. आणि इथे खाली कमरेच्या बाजूला सुद्धा आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. असं व्यवस्थित कापड ठेवून घ्यायचं. आता इथे आपल्याला थोडंसं हलक्या हाताने आपल्याला इथे प्रेस करायचं आहे. तुम्ही अगदी ड्रॉ सुद्धा करू शकता. आधी हा भाग पाठीमागचा संपूर्ण भाग आधी आपण ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला काय काय पुढच्या पार्टसाठी चेंजेस करावे लागतील ते. आता इथे गळा आहे तसंच राहणार आहे, कारण मी पाठीमागच्या पार्टवर फक्त पुढच्या गळ्याचंच कटिंग केलं होतं. आता ते मी पाठीमागचा गळा गोल असल्यामुळे मी कटिंग केलं आहे ते,
पाठीमागचा गळा वेगळा असेल तर तुम्ही कटिंग नका करू, आहे तसंच ठेवायचं. फक्त इथे काय करायचं आपल्याला, शोल्डरच्या इथे फक्त अशी अर्धा इंच छाट द्यायची, जेणेकरून गळ्याचं मार्किंग आपल्याला गळारुंदीचं लक्षात येईल. आणि बाकीचा गळा आपण नंतर आपल्या मापानुसार आकारानुसार कट करायचा. आता इथे हा पार्ट मी थोडासा बाजूला ठेवते, ड्रॉ करून घेते आधी. तर इथे आपण थोडंसं प्रेस केले, जेणेकरून आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार आपल्या पुसटसा दिसतोय बघा, त्याच्यावर आपण थोडंसं डार्क ड्रॉ करून घ्यायचं, जेणेकरून आपला आतल्या मुंड्याचा आकार पण इथं तयार होईल. हा बाहेरच्या मुंड्याचा आकार आहे आणि हा आतल्या मुंड्याचा. किंवा तुम्ही पुन्हा पण माप घेऊन, तुम्हाला नाही लक्षात आलं तर पुन्हा माप घेऊन, मागच्या पार्टला जसं आपण माप घेऊन ड्रॉ केलं तसं तुम्ही पुढे इथं ड्रॉ करू शकता. आता हा झाला आपला मागच्या पार्टचं ड्रॉइंग. आता आपल्याला इथं फ्रंट पार्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि प्रिन्स कटचं कटिंग करायचं आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, इथून शोल्डरपासून आपल्याला आपला पुढचा जो टक्स पॉईंट आहे, अपेक्स पॉईंट म्हणतो आपण, तो इथं टाकून घ्यायचा आहे. आता इथं अपेक्स पॉईंट आहे 10चा आहे, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं, म्हणजे 10.5 इंचावर इथं आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं छातीचा आपल्याला 10वा भाग घ्यायचा आहे. आपली छाती आहे 28, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे. तर 28चा 10वा भाग होतो 2.25 इंच, त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं, म्हणजे इथे 3 इंचावर आपण एक मार्किंग करणार. आणि तुम्ही शिलाई मार्जिन जे जास्त वापरत असाल तर तुम्ही इथं 1/2 इंचाऐवजी अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता. मग मी इथे 3.25 इंचावर पण मार्किंग करतो. आपण इथे 3.25 इंचच घेऊया. नवीन शिकणाऱ्यांसाठी काय होतं, शिलाई मार्जिन थोडंसं इकडं तिकडं होतं, कमी जास्त होतं, अगदीच 1/2 इंचावर येत नाही. ज्यांना येते त्यांनी 1/2 इंच घेतलं तरी चालेल, पण नवीन शिकणाऱ्यांनी शक्यतो अर्धा इंच घ्यावा. आणि शिलाई करताना पण ते अर्धा इंचच शिलाई करून घ्यायची, जेणेकरून फिटिंगचं माप चुकणार नाही. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हा पॉईंटचं बरोबर आहे, ही अशी आपल्याला आडवी रेषा इथं दाखवून घ्यायची. आता आणि हीच रेषा आपल्याला अशी इथं खाली कमरेच्या बाजूला सरळ जोडून घ्यायची. आणि आता इथं आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे, हा जो आतला मुंडा आहे ना, त्याच्यावर साधारण 4.5 किंवा ते 5 इंचावर आपल्याला इथे असं ड्रॉ करून घ्यायचे. आणि इथून आपल्याला असा प्रिन्स कटचा इथं शेप द्यायचा आहे. आता हा आपला प्रिन्स कटचा इथं शेप झाला. आता इथे आपल्याला काय करायचं, इथे खाली इथे आपल्याला 2 इंच. आता इथे छाती 28 आहे, तर तुम्ही इथं 1.5 इंच घेतलं तरी चालेल, कारण छाती घेर इथं कमी आहे. 28 छाती म्हणजे खूप कमी घेर आहे, म्हणून आपण इथं 1.5 इंच घेऊयात. 30च्या 32च्या छातीपासून पुढे तुम्ही 2 इंच घेऊ शकता. 2 इंच घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त इथं काय होतं की हा भाग जास्त फुगीर राहतो, कारण 28 छातीला खूप छोटी कटोरी असते त्याच्यामुळे. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, इथे 1.5 इंचावर मी मार्किंग केलं. आता इथं वरती आपल्याला काय करायचं आहे, इथं पण आपल्याला 1-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ही रेषा आपल्याला सरळ जोडून घ्यायची. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, असा प्रिन्स कटचा हा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे पण बघा, मी असं थोडंसं आतल्या साईडने घेतलं. हा झाला आपला प्रिन्स कटचा शेप. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला
अर्धा इंच. आता इथे मी 1.5 इंच घेतले म्हणून मी इथे अर्धा इंच किंवा पाऊण इंच खाली घेते. आणि हा भाग आपल्याला असा तिरका इकडं जोडून घ्यायचा आहे. आणि हा पार्ट इकडे जोडून घ्यायचा. आता इथे पण आपल्याला काय करायचं, ही रेषा जी आहे आपली ही अशी सरळ आडवी इथं टाकून घ्यायची पुन्हा एकदा. आणि ही लाईन अशी जोडून हा पार्ट सुद्धा आपल्याला इकडं असा जोडून घ्यायचा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथं शिलाई मारायची. इथं कटिंग करून आपल्याला इथं शिलाई मारणार आहोत. म्हणून इथं आपल्याला इकडं काय करायचं, आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं मुंड्यामध्ये. तर इथं आपण अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहोत. आणि इथं पण आपल्याला काय करायचं आहे, सॉरी हे लक्षात नाही आलं माझ्या, मी तुम्हाला ते सांगितलं नाही, आता मी सांगते. इथे पण आपल्याला आपण इथे 1.5 इंच अंतर कमी केलंय, ते आपल्याला इकडं वाढवून घ्यायचं आहे. 1.5 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेऊ. आणि हा भाग आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. आणि मग हा पार्ट आपल्याला इथे, आता इथे पण आपल्याला बघा, इथे थोडंसं आपल्याला 1 इंच वरती यायचं, जेणेकरून आपला शेप व्यवस्थित बसतो. तर इथे मी 5 इंचावर खूण करून ही अशी रेषा मारून घेतली. आता हे झालं आपलं पुढच्या गळ्याचं ड्राफ्टिंग. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही गळा इथं कट करू शकता. आता इथे एक आपल्याला काय करायचं आहे, इथे 1.5 इंचाचं एक मार्किंग करून घ्यायचं आपल्याला, कारण आपण इकडे अर्धा इंच वाढवलेलं आहे. आपल्याला इथं छाट द्यायची ना. आणि मग हा आता इथे बघा, आपण इथे अर्धा इंच वाढवले ना, मग हा शेप आपल्याला इथं काय करायचा आहे, थोडासा असं ह्या पार्टला जोडून घ्यायचं आहे. आणि मग इकडे शिलाई मार्जिन घ्यायचं. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तुमचं कापड हलू नये म्हणून तुम्ही इथं अशा टाचण्या पण लावून घेऊ शकता, जेणेकरून तुमचं कापड हलणार नाही. तर बघा, आपला एक साईडचा हा पार्ट झाला. तर आता इथे आपल्याला हे प्रिन्स कटचं कटिंग करून घ्यायचं. आता इथे बघा, आपण प्रिन्स कटचं हे कटिंग न करता सुद्धा आपण इथे प्रिन्स कटचा शेप देऊ शकतो. कट न करता हा शेप आपण प्रिन्स कट शिवू शकतो. याआधी मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही आवर्जून नक्की बघा.
तो पण फिनिशिंगला खूप छान बसतो, काही प्रॉब्लेम येत नाही. तो पण तुम्ही नक्की शिवून बघा. आपला असा प्रिन्स कट इथे तयार झाला. आता पुढचा गळा जर आपल्याला हुक लूक जर म्हणजे आयपट्टी हुकपट्टी जर पुढे असेल तर इथं आपल्याला कटिंग करायचं. आणि जर मागे हुक लूक असेल तर हा पार्ट आपण असाच ठेवायचा. जर आपले हुक लूक जर कमरेच्या बाजूला मागच्या बाजूला असेल पाठीच्या बाजूला तर हा भाग आपल्याला कट करायचा नाही. हा भाग पार्ट आपल्याला असाच ठेवायचा. आणि जर हुक लूक पुढच्या बाजूला असेल तरच हा पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा. आता इथे हुक लूक पुढच्या बाजूला असल्यामुळे मी हा पार्ट आता कट करून घेणार आहे. आता आपला मागचा गळा कटिंग करायचा राहिला होता तो आपण करून घेऊया. आता इथे मागचा गळा होता 9.5 इंच. मी इथे आता 9.5 इंचावर खूण करून घेऊ शकते. खूण करते मी इथे 9.5 इंचावर. आता इथे गोलच गळा आहे त्यामुळे मी गोल गळ्याचा शेप देणार. आता इथे सुद्धा आपण 3 इंच घेणार आहोत. आणि इथं आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला जर हाताने गोल गळ्याचा आकार देता येत नसेल तर तुम्ही फ्रेंच कट वापरू शकता. हा आपला मागचा गळा कटिंग करून झाला. करूया. बाही कटिंग केल्यानंतर मग आपण ब्लाऊज पीसवर पूर्ण ब्लाऊज अस्तर कटिंग करून घेऊ. आता इथे बाही आहे आपली 9.5 इंच. आता मी अशी या अस्तरची 4 पदरी घडी घेणार आहे. व्यवस्थित कापड असं एकसारखं करून घ्यायचं जेणेकरून बाही कमी जास्त होणार नाही. आता ही मी 4 पदरी घडी घेतलेली आहे. आता आपण बाहीचं कटिंग बघणार आहोत. बाही आहे इथे आपली 9.5 इंच. त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. ते 10.5 इंचावर आपण खूण करून घेऊयात. इकडे खाली दंडगेराच्या निम्मे प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आपला दंडगेरा आहे 10. 10च्या निम्मे 5 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन 6.5 इंचावर आपण इथं खूण करून घ्यायची. आता इथे आपल्याला कॅप हाईट घ्यायची 28 छातीला 3 इंच कॅप हाईट आपल्याला इथं घ्यायची. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला छातीचा 5वा भाग प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. आता आपली छाती आहे 28. 28चा 5वा भाग होतो इथे 5.5 इंच. तिथं आपण एक मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता हे आपण जोडून घेऊया. आता इथे आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे.
इथे एक खूण करायची आणि इथं 1-1 इंचावर मुंड्याचा आकार देण्यासाठी खुणा करून घ्यायचे. आता इथे सुद्धा आपल्याला एक मध्य, याचा पण आपल्याला एक मध्य घ्यायचा आहे. तिथं आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा. आता आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया. आधी बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा. बाहेरच्या मुंड्याचा आकार इथे जोडायचा आहे, जिथे आपली शिलाई मार्जिनची खूण आहे तिथं, आणि आतल्या मुंड्याचा आकार आपल्याला इथं जोडायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, थोडंसं 1/2 इंच इथं आपल्याला खाली जायचं. आता इथे सुद्धा आपल्याला काय करायचंय, बाहेरच्या मुंड्याला साधारण 1.25 इंचावर मार्किंग करून तिथून बाहेरच्या मुंड्याचा आकार द्यायचा, असं सरळ घेऊन, आणि आतल्या मुंड्याला साधारण 1 इंचाचं मार्किंग घेऊन तिथून आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा. हे गॅप साधारण 1/2 इंचाचं येतं हे माप दोन्हीच्या मधलं. आता आपण हे कटिंग करून घेणार. आधी आपण बाहेरच्या मुंड्याचा आकार कट करणार आहोत, नंतर आपण आतल्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, बाहीच्या सेंटरला बरोबर एक छोटीशी छाट देऊन घ्यायची, आणि आपण आता आतल्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला कंबरपट्टीसाठी पट्ट्या याच्या कट करून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढच्या भागासाठी कंबरपट्ट्या कट करून घेऊया. साधारण 2 ते 2.5 इंचाची पट्टी आपल्याला कट करायची आहे. हे बघा, इथे मी 2.5 इंचाची पट्टी कट करते. ह्या झाल्या आपल्या पुढच्या भागाच्या कंबरपट्ट्या. आता मागच्या भागाला पण आपल्याला अशीच कंबरपट्टी कट करून घ्यायची आहे. पण मी आता इथे मागच्या भागाला कंबरपट्टी लावणार नाहीये, डायरेक्ट अस्तर आणि ब्लाऊजच फिटिंग करणार आहे, सेपरेट कंबरपट्टी लावणार नाही. आता आपण हे माप संपूर्ण ब्लाऊज होता अस्तर हे आपण ब्लाऊज पीसवर कट करून घेऊया. आता इथे बघा, एकाच बाजूला काठ दिलेला आहे साडीचा. सेपरेट काठ कट करून नंतरही बाहीला लावू शकता तुम्ही. आता हा काठ क्रॉस असल्यामुळे मी काय करते, काठ आधी कट करून घेते, नंतर आपण तो काठ बाहीला जॉईन करूया, म्हणजे फिनिशिंग आपल्याला व्यवस्थित करता येईल. आता आपण पूर्ण ब्लाऊज आधी कट करून घेऊ. आता
आपला पाठीमागचा भाग आहे तो बरोबर घडीवरच घडी कट करायची आपल्याला. सगळे पार्ट आपण आता याच्यावर ब्लाऊजवर ठेवून घेणार आहोत आणि मग नंतर कटिंग करून घेणार आहोत. आता याला आपल्याला अशा 1-2 टाचण्या लावून घ्यायच्या जेणेकरून आपलं कापड कटिंग करताना इकडे तिकडे सरकणार नाही. अशा टाचण्या लावल्या म्हणजे कापड कटिंग करताना हलत नाही, इकडे तिकडे सरकत नाही. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. काठ आपण नंतर सेपरेट कटिंग करून बाहीला जोडणार आहोत आणि राहिलेला पार्ट आपण इथे कमरेला जॉईन देणार आहोत. आता आपण हे कटिंग करून घेऊया. कापड कटिंग करताना हलत नाही, इकडे तिकडे सरकत नाही. आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. काठ आपण नंतर सेपरेट कटिंग करून बाहीला जोडणार आहोत आणि राहिलेला पार्ट आपण इथे कमरेला जॉईन देणार आहोत. आता आपण हे कटिंग करून घेऊ.